नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत मटण दम बिर्याणी किंवा याला कढई बिर्याणी म्हटलं तरी चालेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन दम बिर्याणी पाहिली होती. ती अगदी बनवण्यासाठी सोपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे. आता याला थोडा आपल्याला वेळ लागणार आहे, पण चला त्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते तरी पाहूया. त्यासाठी आपण घेतलेला आहे बासमती जिरा राईस. हा अतिशय दाणेदार आणि बारीक आहे, त्यामुळे आणि लांब लांब होणारा तांदूळ आहे, त्यामुळे बिर्याणी अतिशय सुंदर होते. आता आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये एक बोट बुडेल जवळजवळ 1 कांडाभर इतकं आपण पाणी ठेवलेलं आहे. हा तांदूळ आपल्याला अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजू द्यायचा आहे. आता यावर आपण झाकण ठेवून हे आपण बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर आपण दुसरी तयारी करून घेऊया. त्यासाठी आता आपण कांदा बारीक कट करून घेतलेले आहेत 2 ते 3. 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. पुदिना घेतलेला आहे भरपूर. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण अद्रक घेतलेला आहे. त्यानंतर दही घेतलेले आहे आपण 1 वाटी आणि त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपण काही खडे मसाले 4 ते 5 प्रकारचे घेतलेले आहेत. आता ते तुम्हाला दाखवते. त्यामध्ये आपण काय घेतलंय. त्यामध्ये घेतलेले आहेत आपण 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरे, 2 हिरवी विलायची, 2 मसाला विलायची, त्यानंतर दालचिनीचे 2 ते 3 तुकडे, त्यानंतर तेजपत्ता आणि शहाजिरे घेतलेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो याची आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत आता आपण गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवून घेऊया राईससाठी. त्यानंतर त्यामध्ये जे आपण सर्व खडे मसाले घेतलेले होते ते सर्व या पाण्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे जवळजवळ पोहे खायचे चमच्याने 2 ते 3 चमचे यामध्ये आपण खडे मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी पळी तेल आणि या पाण्याला आता आपण उकळी येऊन देऊया. तोपर्यंत आपण हे मटण घेतलेलं आहे. हे मटण आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हे जवळजवळ अर्धा किलो मटण आहे आणि त्यासाठी आपण राईसही आपण अर्धा किलोच घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण घालून घेऊया 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर आपण बिर्याणी मसाला घातला आहे. 1 चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपण मीठ घालून घेऊया आणि जे दही आपण घेतलेलं आहे ते दही यामध्ये घालून घेऊया. आता हे सर्व आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मॅरिनेट लावलेलं आपण झाकून ठेवून अर्धा ते पाऊण तास याला बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आता आपण आपला राईस भिजला की नाही ते पाहूया. आपला राईस हा चांगल्या प्रकारे भिजलेला आहे. आता यातलं पाणी आपण काढून घेऊया आणि आपल्या पाण्याला उकळी आली की नाही ते पाहूया. आपल्या पाण्यालाही चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता हा राईस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. सर्व राईस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपला राईस हा चांगल्या प्रकारे उकळलेला आहे आणि फुललेला पण आहे. आता हा राईस आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. एका झाऱ्याच्या मदतीने आपण हा राईस थोडं करून या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला राईस हा किती छान आणि मोकळा आणि लांब लांब असा झालेला आहे आणि याला आपण जास्तही शिजवलेलं नाही आहे. अगदी 70% याला शिजवलेलं आहे आणि 30% याला थोडा कच्चा ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण जी ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेलं होतं त्याची पेस्ट तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण त्याची अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली आहे. आता गॅसवर एका कढईमध्ये 3 ते 4 पळ्या आपण तेल घालून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये
थोडे खडे मसाले घालून घ्यायचे आहे. तेजपत्ता, 1 ते 2 लवंगा आणि 1 ते 2 मिरे, हे सर्व खडे मसाले घालून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे कांदा आणि टोमॅटोची, ती घालून घ्यायची आहे. याला थोडंसं आपण एक 5 ते 7 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा कमी झाला, त्याचा वास कमी झाला कांद्याचा, की त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. त्यामध्ये घेतलं आहे आपण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटण मसाला, त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. आणि हळद अगदी थोडीशी घालायची आहे, जास्त हळद घालायची नाही आहे. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि या कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये याला थोडं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपले मसाले चांगले शिजले की त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे मॅरिनेट केलेलं आपण मटण. आता हे मटण आपल्याला व्यवस्थित प्रकारे परतून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटं याला चांगलं परतू घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर आपण एक झाकण ठेवून घेऊया आणि त्यावर थोडं 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी ही गरम झालं ताटावरचं की यामध्ये आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका बाजूला थोडंसं आणखी अर्धा ते पाऊण ग्लास आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. आणि जे आपण मॅरिनेट लावलेलं होतं ते भांडं फक्त यामध्ये घालून पाणी घालून स्वच्छ धुवून यामध्ये ओतून घेऊया. आता हे पुन्हा व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स केलं की हे कढईतलं आपण एका कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि याच्या बारीक गॅसवर 4 ते 5 आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपला कुकर चांगल्या प्रकारे थंड झाला की आपलं अशा प्रकारे हे मटण तयार होतं आपलं. आता हे मटण आपण शिजलंय की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता आपलं मटण थोडं गरम आहे, आपलं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. जर शिजलं नसेल तर याला झाकण लावून त्याची पुन्हा 1 ते 2 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्यात. आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे मी पुन्हा कढईमध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याला पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आता आपण जो राईस बनवून घेतलेला आहे त्यातला हा राईस आपण घालून घ्यायचा आहे. यातला अर्धा राईस आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित प्रकारे त्याला प्लेन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर आपण घालून घेऊया थोडी कोथिंबीर आणि पुदिना, यावर आपण घालून घेऊया. आणि त्यासाठी आपण थोडा फूड कलर तयार केलेला आहे लाल कलरचा, त्यामध्ये पाणी घालून आपण हा कलर तयार करून घेतलेला आहे. माझ्याकडं पावडर कलर होता, मी त्यामध्ये थोडं पाणी घालून हा तयार केला आहे कलर. आता हा कलर आपण यावर घालून घ्यायचा आहे चमच्याच्या मदतीने. आणि त्यानंतर उर्वरित जो राईस राहिलेला आहे आपला तो यावर सर्व घालून घ्यायचा आहे. आता गॅसवर आपण तवा मांडून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला आपण मोठीच ठेवायची आहे. आणि त्यानंतर तवा तापल्यानंतर आपली गॅसची फ्लेम आपण ही बारीक करणार आहोत. आता आपला राईस सर्व टाकून झालेला आहे कढईमध्ये. त्यानंतर त्यावर आपण आता पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर जो आपण फूड कलर तयार करून घेतलेला आहे तो यावर व्यवस्थित प्रकारे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यावर साजूक तूपही घालून घेतलेला आहे, पण माझा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला याचा, त्यामुळे साजूक तूपही यावर आपण घालून घेतलेला आहे. त्यानंतर यावर अशी ताट ठेवून आणि जड भांडं ठेवून झाकून ठेवायचं आहे आणि याला 25 ते 30 मिनिट आपण होऊ द्यायचं आहे. आपले 25 ते 30 मिनिटं झालेले आहेत आणि 5 मिनिटं आपण याला असंच ठेवून त्यानंतर आपण
उघडून पाहिलेलं आहे. तर आपली बिर्याणी ही तयार झालेली आहे. एका ताटलीमध्ये आता आपण ही काढून घेऊया. त्यानंतर आपण त्याबरोबर कोशिंबीरही बनवलेली आहे. कोशिंबीर तर याबरोबर अप्रतिम लागते आणि आपल्या बिर्याणीचा कलरही तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. या बिर्याणीला आपण पिवळ्या रंगाचा किंवा केशरी रंगाचाही फूड कलर घातला तरी चालतो. आपली मटण दम बिर्याणी आता तयार आहे. याचा वास तर अप्रतिम असा सुटलेला आहे. मटण दम बिर्याणीला थोडा वेळ लागतो, पण खायला अप्रतिम लागते. तसं बॉयलर चिकन दम बिर्याणी असेल त्याला जास्त वेळ लागत नाही. जर गावरान चिकन असेल तर त्यालाही असाच मटण दम बिर्याणीसारखाच भरपूर असा वेळ लागतो. पण खाण्यासाठी मटण दम बिर्याणी अतिशय सुंदर लागते. मग आहे की नाही मटण दम बिर्याणी बनवण्यासाठी सोपी? चला तर मग घ्या बरं बनवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल.